सारेगामापा आइडिया सारेगामापा छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे अकल का कच्चा समझ के हमको ना समझाना रे भोली सूरज चांद के हमसे ना टकराना रे अरे ना धिन धिन ना नाच नचाएंगे। छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे अकल का कच्चा समझ के हमको ना समझाना रे वा 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 आमचं गाणं कसं वाटलं? आम्ही कसं सांगणार, खूपच गोड वाटलं, पण धमाल आली. तुम्हाला आवडलं ना? नाही, आज इथे सगळी मुलं म्हणजे आपली कलाकार मुलं काय सादर करणार आहेत याचं अगदी यथार्थ वर्णन तुम्ही दोघांनी केलंय. तुम्हा दोघांना धन्यवाद आणि तुम्ही स्थानापन्न व्हावत ही विनंती. नमस्कार, सुस्वागतम. मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही पाहत आहात आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. उद्या 26 जानेवारी. कुठल्याही देशाचं भवितव्य त्या देशातल्या लहान मुलांच्या हातात असतं असं म्हणतात. आणि या लहान मुलांवर संस्कार करण्यात सगळ्यात महत्वाचा वाटा असतो तो म्हणजे संगीताचा. हे संगीतच एक संस्कारक्षम पिढी घडवत असतं आणि हीच पिढी एक सुदृढ देश बनवत असते. आपल्याकडे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी, त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची बालगीतं तयार केली गेली आहेत. आपण किती मोठे झालो तरी आपल्या जिभेवर ही गीतं अजूनही तशीच रेंगाळतायत. आज आपले 12ही कलाकार अशीच एक से बडकर एक धमाल बालगीतं इथे सादर करून एक बालोत्सव साजरा करणार आहेत. आणि आज या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी इथे परीक्षक नाही आहेत. आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना गुप्ते आणि पीटीचे स्ट्रिक्ट सर, म्हणजे तसे ते स्ट्रिक्ट असतात पण आता आज कसे वागतायत बघूयात, अवधूत गुप्ते. आपल्या लहानपणीच्या अशा अनेक आठवणी असतात ज्या आठवणींमुळे आपल्याला सारखं आठवून आठवून हसू येत असतं. आज जी गाणी तुमच्या समोर सादर होणार आहेत, मला खात्री आहे ही गाणी ऐकून तुम्ही सुद्धा तुमच्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रमून जाल. चला तर मग स्वागत करूयात आजच्या पहिल्या लहान मुलीचं, माफ करा, आजच्या पहिल्या कलाकाराचं, गिरिजा ओखीचं. जवळ या तर एक ठोका मारीन. थोडी माझी काढाल तर अशी मारीन फाईट, घटके मध्ये विरून जाईल सारी तुमची आईट, सारी तुमची आईट. हे थोडी माझी काढाल तर अशी मारीन फाईट, घटके मध्ये विरून जाईल सारी तुमची आईट, सारी तुमची आईट. हे थोडी माझी काढाल तर. अंगावरती याल तर असा देईन ठोसा, अंगावरती याल तर असा देईन ठोसा, तोपर्यंत जाऊन तुम्ही रडत बसा, जावा रडत बसा. हे थोडी माझी काढाल तर अशी मारीन फाईट, घटके मध्ये विरून जाईल सारी तुमची आईट, सारी तुमची आईट. हे थोडी माझी काढाल तर. बजरंग माझा भाऊ भीम माझा काका, बजरंग माझा भाऊ भीम माझा काका, सांगून ठेवते पुन्हा माझ्या वाटे जाऊ नका, वाटे जाऊ नका. थोडी माझी काढाल तर अशी मारीन फाईट, घटके मध्ये विरून जाईल सारी तुमची आईट, सारी तुमची आईट. हे थोडी माझी काढाल तर. आज मी काय कुणी तुझी खोडी काढणार नाही. धमाल झालं गाणं. आणि खरं तर मला असं फार वाटतं की तू उगीच मोठी झाली, तू खरी अशीच आहे छान.
गोंडस गोड छोटूशी. पण आता मी काय करणार, होतात सगळे मोठे. पण कसलं गोड, मज्जा आली आज. जोरदार. तुम्हालाही आवडलं ना? थँक्यू. आपल्या पीटीच्या सरांना काय वाटतं विचारू. काय ग बरी गातेस की वा. सुरूला म्हणतेस का असंच, खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाईट. ओके ओके, ऍक्टिंग हे तुमचं काम आहे बाबा, माझं नाही. पण छान गायलीस. एकदम लहान मुलीसारखा आवाज वाट, नॅचरली वाटला. म्हणजे आपण तो काढतो ना तसं न काढता एकदम नॅचरली तो लहान मुलीसारखा आवाज वाटला. म्हणजे माझा आवाज लहान मुलीसारखा आहे. नाही तू, मला मान्य आहे प्रत्येक मुलगी आपल्याला स्वतःला लहानच समजत असते किती वर्षाची झाली तरी. हो की नाही वेंडी? हो ना रे. अरे मी तिला ओळखते लहानपणापासून. ती अतिशय खोडकळ आणि खोडसाळ आहे आणि तिला अशा नकला करायला खूप आवडतात. त्यामुळे तिला हे गाणं म्हणणं अतिशय सोपं गेलेलं आहे. फक्त मला एकच वाटलं की तिला थोडा जरा डोळ्यात अजून राग हवा होता. तुझ्या गाण्यात होता, आवाजात होता, स्वरात होता, पण डोळ्यात नव्हता. आणि बजरंग माझा भाऊ हे म्हणताना जो अभिमान होता ना, तो थोडा जरा बॉडी लँग्वेजमध्ये दाखवायला होतास. खूप प्लॅन केलं होतं आधी, मी असं करीन, याव आणि त्याव करीन. पण ते मग अचानक असं एज्युकेशनला उभं केल्यावर कसं बोबडी वळते लहान मुलांची. व्हेरी गुड. पण खूप छान मज्जा आली, खूप मजा आली. थँक्यू. आता वंदनाताई म्हटल्या तसं लहानपणी तू खरंच खोडकर होतीस? नाही, ऍक्च्युली ना ती असं मुद्दा म्हणते कारण तिला चिडवायला म्हणून मी तिला वंदना आजी असं म्हणते. म्हणजे ते वंदना जी आहे की आजी आहे असं कोणी सांगू शकणार नाही. ते फक्त तिला कळतं की मी तिला पहिल्यापासून काय मला म्हणते. वंदना आजी म्हणते आणि त्याचा मला भयंकर राग येतो. मी आज काढलाय. खोडी माझी काढशील तर. पण इथे मुख्याध्यापिकेंना तू असं म्हणतेस ते खरं आहे, पण मी वंदना जी म्हणते. नाही पण लहानपणी असं कुठल्या तरी एक शिक्षिका तुझ्या होत्या की ज्या तुला फार त्रास द्यायच्या आणि तू त्यांना पण काहीतरी करायचीस असं आम्ही ऐकून आहोत. नाही म्हणजे माझ्या एक होत्या, डिसिप्लिन इन्चार्ज होत्या आमच्या. त्या छडीनी मारायच्या आणि केसाला तेल लावलं नाही म्हणून शिक्षा करायच्या. तर तेल काय लावलं नाही वगैरे असं काही त्यांचं असायचं. मग मला खूप राग यायचा. आणि त्यांचं दुर्दैव असं की त्या एवढ्याच होत्या. आणि मी आता माझी हाईट बघून अंदाज आला असेल साधारण 8वी 9वीत मी खूप ताडासारखी उंच झालेले होते ऑलरेडी. त्या अशा लांब उभं राहून बोलायचं आमच्याशी की तिकडून बोल माझ्याशी, हे असं का तसं का. तर आम्ही मुद्दाम त्यांच्या जवळ यायचो. म्हणजे त्यांना अजून वर बघावं लागायचं. मग अजून ते आम्हाला लागवायला लागलं की आम्ही अजून येस मॅम करत अजून जवळ यायचो. त्यांना अजून वर बघावं लागायचं. तर त्यांना खूप त्रास व्हायचा होता, खूप राग व्हायचा. पाहिला मी म्हंटल खोडसाळ होती ते पटलं ना. त्यांनी जर का आता तुझा कार्यक्रम बघून त्या आल्या तुझ्याकडे तर अरे देवा. हा आता घाबरली. बरं, आजचे मार्क्स गुप्त राहणार आहेत, पण त्यांना तुझं गाणं कसं वाटलं ते त्यांनी सांगितलंच. ऑल द बेस्ट. थँक्यू. एक मिनिट. असं आहे की तिने एवढा चांगला परफॉर्मन्स दिला की नाही, मग पीटीचे सर तिला बक्षीस देणार. ये तुझ्यासाठी गोडबोलेंनी एक छान बाहुला दिलेला आहे. तर गुप्ते तुला एक छान बाहुली गिफ्ट म्हणून देतील, बक्षीस म्हणून. टाळ्या वाजवा, तिला बक्षीस मिळालेलं आहे. गिरिजा गोडबोले यांच्यासाठी इयत्ता 8वी तुकडी फ. माझी काढाल अशी मारी पायी, भटकेमध्ये विरून जाईल सारी तुमची आई. हे ओके बाय दादा. ओके बाय दादा. हे बहुधा असंच होणार आहे आजच्या याच्यामध्ये. पण चला, तोपर्यंत एक काम करा, तुम्ही छोटीशी विश्रांती घ्या. अशी बरीच लहान मुलं, कलाकार आज बालगीतं सादर करण्यासाठी सज्ज आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. असे परत या. पाहत रहा आयडिया सारे गम प, स्वर मनातले, स्वप्न ताऱ्यांचे. हे गाणं इतकं अवघड आहे. तुम्ही ज्या प्रकारे ते पेश केलं ना, तुम्हाला मी सल्यूट करतो. बरोबर रॉकस्टार सारखं परफॉर्म केलास. बेफाम गायली. हजारे ठोकरे बेजान ठोकरे और आपण नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. सांग फुलांना पाऊस पडेल का. सारे गमा पा आयडिया, सारे गमा पा, सारे गमा पा आयडिया, सारे गमा पा.
नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे या छोट्याशा ब्रेक नंतर आयडिया सारे गम प मध्ये स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. बरं मला सांगा, तुम्हाला लहानपणीची ती गोष्ट आठवत असेल, तीच माकडं आणि टोपीवाला यांची. त्याच्यामध्ये जसं झालं त्याच्यानंतर अजून एक मोठी गोष्ट घडली. त्यात काय झालं माहितीये, या टोपीवाल्याचा नातू पुन्हा एकदा त्या माकडांच्या झाडाखाली गेला, बसला, तर त्या माकडांनी परत त्याच्या टोप्या पळवल्या. आता याला माहिती होतं ना आधी काय झालंय. त्याने काय केलं, आधी दगड मारून पाहिले. माकडांनी तेच केलं. मग त्याने आपली टोपी काढली आणि खाली फेकली की आता माकडं टोप्या फेकतील. माकडं अशी त्याच्याकडे बघत म्हणाली, तुला काय वाटलं, तुझेच आजोबा फक्त गोष्टी सांगतात वाटतं. पाहिलत ना. अहो, अशाच अजून गोष्टी गाण्यातून सांगण्यासाठी आपल्या समोर येत आहेत आजचे आपले पुढचे कलाकार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा, सतीश तारे. ससा 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 तो ससा की कापूस जसा त्याने कासवाची पैज लाविली. वेगे वेगे जाऊ मी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली. हिरवी हिरवी पाने ती पाखरांचे गाणे ते पाहून असा सहार फला. खाईकार चारा हा फांदीचा निवारा तो हळूहळू तेथे पेंगुळला. विठले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे झाडांच्या सावलीत झोपे. ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाची पैज लाविली. वेगे वेगे जाऊ मी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली. झाली सांज वेळ तो गेला किती काळ निशहारली गवताची पाती. ससा झाला जागा तो उगा करीत रागा निधाव घेई डोंगराच्या माथी. कासवा तेथे पाही ओशाळा मनी होई निजला तो संपला सांगे. ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाची पैज लाविली. वेगे वेगे धाऊ मी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली. ही शर्यत रे आपुली. ही शर्यत रे आपुली. क्या बात आहे सतीश दादा. हो सर सर काय करताय, काय करताय, काय धमाल आली आपल्या इथल्याच प्रेक्षकांना. तर जे घरी बघत असतील त्यांना किती धमाल आली असेल विचारूयात. खूप मजा आली. हे गाणंच इतकं छान आहे आणि इतकं सुंदर लिहिलंय की सतीश, तू गात असताना सगळं वर्णन जंगलाचं मला दिसत होतं. आणि आज मला सगळ्यात मुख्य म्हणजे लाइटिंगसाठी टाळ्या. त्याने हिरवं हिरवं झाडाच्या वेळी बरोबर हिरवं, कासवाच्या वेळी बरोबर कासवासारखं लाइटिंग दिलं. ग्रेट. त्याला आधी सलाम. आणि तू फार छान गायलंस आणि परफॉर्मन्स उत्तम. तुला तर सांगायलाच नको, तू उत्तम परफॉर्मर. हे गाणं इतकं अवघड आहे. तुम्ही ज्या प्रकारे ते पेश केलं ना, तुम्हाला मी सल्यूट करतो की तुम्ही खूप सुराच्या जवळ जाऊन ते गाणं गायलं. थँक्यू सर. खूप अवघड आहे. आणि इतका चांगला परफॉर्मन्स देत असताना, इतका चांगला परफॉर्म मध्ये तुम्ही ते नाच करताय, पळण्याची ऍक्शन करताय, जांभया देताय, काय काय, आणि हे सगळं करत असताना त्या सुराच्या जवळ इतकं चिकटून राहणं हे सामान्य माणसाचं काम नाही. तारे, तुम्ही खरंच चमचम करता. बरं, आज मार्क्स नाही आहेत पण बक्षीस आहे. बक्षीस आहे. तुम्ही आम्हाला फुल दिलत ना, हो. आपण काय देऊया, इकडे या, बघा. ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाची पैज लाविली. वेगे वेगे जाऊ हे पण वाजून दाखवायला पाहिजे त्यांनी. काशी जे पागे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. वा 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 वा. सतीश दादा, आज तुम्हाला गिटार मिळालेली आहे, पण लहान मुलांमध्ये जसे म्हणजे आपण असं ओव्हरऑल म्हणतो की 2 गट असतात, गिटार गट आणि टार गट. तुम्ही लहानपणी खूप टारगट होता असं मी ऐकून आहे. खरं खोटं माहिती नाही. तुमच्या लहानपणीचा एखादा धमाल किस्सा.
मी स्टेजवर जेव्हा पहिली भूमिका केली त्या नाटकाचं नावच मुळात वडिलांनी ठेवलं होतं चिंतेत पडलेला राजा. आणि त्यांचा राजपुत्राचं काम मी करत होतो. राजाच्या भूमिकेत माझे वडीलच होते आणि बालनाट्य होतं. आणि माझ्या एंट्रीच्या वेळी मी आपलं इतर कसे मेकअप करतात तसं पाहत होतो की हे कसं करतात. आणि माझा फार त्रास व्हायचा त्यांना. त्यामुळं टार्गेट पण असं नाही, पण या गटात तो नकोच शक्यतो, त्याला वेगळाच ठेवा असं म्हणून मला ठेवायचे. आणि मी माझ्या एंट्रीच्या वेळेपर्यंत कुठं गडप झालो कोणालाच कळलं नाही. पोलीस बिलीस सगळे बोलायला. आणि बाबांच्या तोंडात सगळी नाटकाची भाषा असल्यामुळे अहो माझा राजपुत्र कुठेतरी हरवला आहे हो असं पोलिसांना सांगू लागले. तर बाबांकडे बघितलं आणि म्हणतात अरे तुम्ही काय राजा वाटत नाही पण राजपुत्र तर नाटकातला राजपुत्र आहे. आणि कुठल्या तरी फडताळात कपाटात जाऊन मी लपलो होतो आणि तिथे झोपलो होतो. कोणीतरी म्हणली एंट्री आली तुझी. आणि मी एंट्री करेपर्यंत पोलिसांनी मला स्टेजवरून ओढून आणला होता. हाच का तुमचा मुलगा? हा तिथे रंगमंचावर काहीतरी करतोय, हा नाटकातला नाही आहे का? हा माझ्या आयुष्यातला पहिली एंट्री आणि पहिली एक्झिट ही माझ्या आयुष्यातली अशी होती. तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. एकदा काय झालं, दोन मित्र 10वीला नापास झाले. दोघेही खूप निराश झाले. म्हणाले आता बास झालं, काही नको शिक्षण वगैरे, आपण असं करू जाऊ आणि जीव देऊन टाकू एकदाचा. दुसरा म्हणाले बाबा नको नको, जीव बिव नको द्यायला, पुढच्या जन्मामध्ये परत पहिल्यापासून शिकावं लागेल. आपलं ना सगळं असा शिक्षणाचा घोळ झालेला आहे. आणि या शिक्षणाबद्दल कधी कधी असं वाटायला लागतं की नको हे शिक्षण आणि नको तो अभ्यास. याच्यात तर कळलं ना म्हणजे तुम्हाला. असंच काहीसं आपल्या पुढच्या कलाकारालाही वाटतंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात क्रांती रेडकर. CBSE, ICSE, SSE नि काय हा असला सावळा गोंधळाच्या वाट्याला वाय. SSE नि काय हा असला सावळा गोंधळाच्या वाट्याला वाय. असली रे कसली नशवी ही 10 वर्षाची वारी. काय चाललंय त्याच्या मारी, काय चाललंय त्याच्या मारी. ये सब उठा के फेकना या शिक्षणाच्या आईचा घो, या शिक्षणाच्या आईचा घो, या शिक्षणाच्या आईचा घो, या शिक्षणाच्या आईचा घो. ही मॅथ्सची आकडेमोड, सायन्सची माथे फोड, विषयाची कॉम्प्लिकेशन्स वाक्याची डोळा फोड. ही मॅथ्सची आकडेमोड, सायन्सची माथे फोड, विषयाची कॉम्प्लिकेशन्स वाक्याची तोडा फोड. शाळेतून डायरेक्ट क्लास, डोक्यात तरी अंधारी. काय चाललंय कायच्या मारी, काय चाललंय कायच्या मारी. ये सब उठा के फेक दो या शिक्षणाच्या आईचा घो, या शिक्षणाच्या आईचा घो, या शिक्षणाच्या आईचा घो, या शिक्षणाच्या आईचा घो. या शिक्षणाच्या आईचा घो. CBSE, SSE नि काय हा असला सावळा गोंधळाच्या वाट्याला वाय. CBSE, ICSE, SSE नि काय हा असला सावळा गोंधळाच्या वाट्याला वाय. असली रे कसली नशवी ही 10 वर्षाची वारी. काय चाललंय कायच्या मारी, काय चाललंय कायच्या मारी. ये सब उठा के फेक दो शिक्षणाच्या आई, या शिक्षणाच्या आईचा घो, या शिक्षणाच्या आईचा घो, या शिक्षणाच्या आईचा घो. हे हाय, तू तर फुल रॉकस्टार आहे. तुला आवडलं काय? रापचिक गायलेस तो. मला पण आवडलं. आवडला तुला?
त्या सगळ्या माझ्या फ्रेंड्स आल्यात ना. त्याने किती सपोर्ट केला तुला. आपण अरे त्याने तर सपोर्ट केला, पण आता ते नव्हते ना, ते होते ना, ते सर होते ना, त्यांनी सगळ्यात जास्त सर पण नाचले. सर पण नाचले. सर आजकाल नाचतात पण. त्यांना विचारायचं का? आधी कोणाला विचारायचं, मुख्याध्यापिका की पीटीचे सर? सरांना सांगू. सरांना. सर तुम्ही सांगा. हे 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 आता मला नाही ऍक्टिंग क्या बात आहे यार क्रांती. कमाल कमाल धमाल. तू खरोखर रॉकस्टार सारखं परफॉर्म केलास. मला क्षणभर मी रणबीर कपूरला बघतोय की काय असं वाटत होतं. टू मच, बट थँक्यू सो मच. मजा आली ना. नाही पण तू खरंच मस्त रॉकस्टार सारखी गायलीस आणि आम्ही थांबूच शकलो नाही, म्हणून त्यामुळे आम्ही एकदम नाही. पण तू जे गाणं पेश केलंस ते सुद्धा खूप छान पेश केलंस की खरोखर क्रांतीनी क्रांतिकारी विचारांचं गाणं पेश केलं. खूप छान. आणि हा मागच्या आठवड्यापेक्षा आत्ताचा परफॉर्मन्स हा 100% जास्त छान होता. चाबूक. व्हेरी गुड. थँक्यू सो मच अब्दू. थँक्यू व्हेरी सो गुड. बेफाम गायलीस. म्हणजे त्या गाण्याला जे अभिप्रेत ते सगळं तुझ्या बॉडीमधनं आणि गाण्यातनं आणि त्या एक्सप्रेशन्स मधून येत होतं. म्हणजे तू ठरवूनच आली होती की आज उडवून द्यायचे. अगदी आपल्या शाळेत जो आपला राग होता, जो काय तो सगळा तू काढलेला आहे गाण्यावर. मस्त धमाल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. थँक्यू. अच्छा बाय बंटी. ए बाय बबली. ए बबली नाही, क्रांती. थांब. आता जाण्याच्या आधी मला एकदा तुला विचारायचं आहे की लहानपणी असा काही मजेशीर किस्सा. मी जेव्हा शाळेत होते तेव्हा वक्तृत्व स्पर्धेत मी भाग घेतला होता, एलिक्युशन कॉम्पिटिशनमध्ये. आणि माझा विषय पोल्युशन हा होता. आणि मला किमान 1-2 फुल स्केप्स तरी बोलायचं होतं. माझ्या मैत्रिणी सगळ्या पाठांतर करतायत 1.5-2 महिने. आणि मी त्यांना तुम्हाला बहुत स्ट्रेस लेते हो यार, बहुत स्ट्रेस लेते हो. तिथे जाऊन जे येईल मनात ते बोलून टाकायचं. क्या पोल्युशन के बारे में तेको मालूम नहीं है क्या, बोल डालने का. असं कॉन्फिडन्समध्ये मी गेले स्टेजवर आणि मी सुरू केलं. गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स, माय डिअर प्रिन्सिपल अँड माय डिअर टीचर्स. टुडे द टॉपिक आय एम गोइंग टू टॉक अबाउट इज पोल्युशन. पोल्युशन. थँक्यू. अशी माझी फजेती झाली होती. बरं. आणि आज मार्क्स नाहीयेत पण बक्षीस. येस. मी मला बक्षीस आहे. द्यायचं का? बक्षीस आहे. बक्षीस द्यायचं? बक्षीस तुम्ही सांगितलं तर तुमची बरं, परमिशन. दे. शिक्षणाच्या आईचा भो, या शिक्षणाच्या आईचा भो, शिक्षणाच्या आईचा भो. बाय बबली. अच्छा बाय. आता मी जाते. ओके बाय. आता मला गेलंच पाहिजे. आयडिया सारेगमपच्या या पर्वातली सगळी कलाकार मंडळी आज बच्चे कंपनी झालेली आहेत. आणि या छोट्याशा ब्रेक नंतर कुठली गाणी घेऊन येत आहेत, तुम्हाला जशी उत्सुकता आहे तशी मला सुद्धा आहे. छोटासा ब्रेक घेऊयात. असे जा असे परत या. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. पंगा नहीं करना, दंगा नहीं करना, कर तुमका नहीं भरना, तेरी टाय टाय फिर. काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी, मीच देते टाळी, फुलवून पिसारा ना. शाळी पोती तळले साचून सुट्टी मिळेल काय, सांग सांग भोलाना. सारेगमपा आयडिया सारेगमपा, सारेगमपा आयडिया सारेगमपा. या छोट्याशा ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. आपल्या लहानपणी आपल्याला असं नेहमी वाटत असतं की आपल्या मित्रांपेक्षा गोष्टीतले प्राणी पक्षी जरा जास्त जवळचे आहेत आपल्या. आपण त्यांच्याशी बोलतो, आपल्या मनातल्या गोष्टी त्यांना करायला लावतो. आता यापुढे जी कलाकार आपल्या समोर गाणं घेऊन येणार आहे तिलाही बहुधा असंच काहीसं वाटतंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात केतकी थत्तेचं. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांची वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी, वीज देते टाळी, आता तुझी पाळी, वीज देते टाळी, फुलं पिसारा नाच, नाच रे मोरा
नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. केतकी खूप छानच गायलीस, मज्जा आणली तुझ्या गाण्याने. पण त्याचबरोबर तेवढीच मजा आली या सगळ्या मुलांच्या उत्साहानं आणि त्यांच्या प्रतिसादानं. नक्कीच. काशीमीराच्या आदर्श विद्यानिकेतनच्या या सगळ्या मुलांसाठी जोरदार टाळ्या. क्या बात आहे. आपण विचारूयात. हे गाणंच मुळात इतकं गोड आहे ना केतकी, आणि मला अगदी ते आठवलं, ती छोटी मेघना गुप्ते नावाची मुलगी होती, इतकं सुंदर अभिनय तिने केला होता, देवबाप्पा. म्हणजे मला पु ल देशपांडेची खरंच आठवण झाली की किती माणसाकडे ह्या कला होत्या. म्हणजे लहान मुलांमध्ये मूल होऊन त्याला चाल देऊन इतकं सुंदर गाणं त्यांनी रचलं. आणि केतकी तुला तर आता बसण्यापेक्षा नाचावंच वाटत असणं मला जाणवतंय. पण फार छान, प्रत्येकाला आपल्या बालपणात घेऊन जाणारं गाणं आहे हे. मला खूप माझ्या लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या. थँक्यू सो मच. थँक्यू. क्या बात आहे केतकी, खरोखरच खूप छान गायलीस. त्या बालगीतामध्ये बालपण स्वतःचं शोधत गायलीस. तुझं खूप कौतुक. तुझ्या गाण्यातनं पुन्हा एकदा आज जो कार्यक्रम बघत असतील त्या सर्व बालरसिकांना आपण पुन्हा एकदा ह्या गाण्याची मेजवानी दिली म्हणून मी तमाम महाराष्ट्रातर्फे झी मराठीचे आभार मानतो. वंदनाताई जसं म्हणाल्या, आम्हाला सगळ्यांना असं फार वाईट वाटतंय की इतकं नाचून गाण्यासारखं हे गाणं तुला बसून गावं लागतंय. पण एक काम करता येईल आपल्याला. तुला उभं नाही ना राहता येत, आपण एक काम करूयात, तू नाचणार पण एवढंच. पण ती अभिनय करणार तर कोणीतरी दुसरं गायला पाहिजे. तू गा ना. नाही, मी तर कशाला, मी तर गातोच, तू गा. मला असं वाटतं बाबा, म्हणजे मला आपण दोघं गाऊयात. नाही, आपण दोघं गा. वंदनाताई आपण दोघं गाऊयात. नाही आम्ही जज आहोत. पण मला पुरुषाचा प्लेबॅक कसा चालेल? काय बरोबर आहे, ही अडचण बरोबर आहे. पण आता अँकर तो आहे म्हणल्यानंतर त्याला मॅनेज त्यालाच करायला पाहिजे ना. कुठली पट्टी लावू नका, कुठलंच त्याला मॅच नाही होणार तो आवाज. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांची वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी मीच देते टाळी, आता तुझी पाळी मीच देते टाळी. फुलवून पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. माझ्या गायकीचा हा मोर बहुधा परत कधीच नाचणार नाहीये. बसलाय तो आता. अरे किती सुरात आहेस तू मित्रा. केतकी आहे की नाही सुरात हो, तुझा? प्रश्नच नाही. थँक्यू. आणि तुझ्या गाण्याला पण टाळ्या आणि केतकी अभिनय पण छान. मजा आली एकदम. सॉलिड कॉम्बिनेशन, सॉलिड. यापुढे तुला प्लेबॅक पाहिजे असल्यास तू अभिजितचा घेऊ शकतो. बरं, आजच्या माझ्या परफॉर्मन्स बद्दल मला जरी बक्षीस मिळणार नसलं तरी इथल्या स्पर्धक कलाकारांपैकी तू एक असल्यामुळे तुला बक्षीस नक्की आहे. काय बक्षीस असणार आहे? मी असं ऐकलंय की तिला फार रंग आवडतात म्हणून, विविध रंग तिला आवडतात. खरं आहे ना? हो. त्यामुळे तुझ्यासाठी रंगीत बक्षीस आहे. काही मुलं फार शांत सोज्वळ असतात माझ्यासारखी. त्यांना कधी राग येत नाही, किती काही घडो अजिबात चिडणार नाही. आणि काही फार व्रात्य, खट्याळ, खोडकर असतात. आता तुम्हाला एक किस्सा सांगतो. काय झालं, माझ्या लहान भावानं कुऱ्हाडीनं
माझं आवडतं लाकडी टेबल तोडलं. काय अघोरी प्रकार आहे. एखादा असता तर किती चिडला असता, त्याला बोलला असता, मारलं असतं. पण मी नाही. मी त्याला शांतपणे विचारलं, अरे बाळा असं का केलंस, असं चिडू नये, माझ्यासारखं राहावं, शांत, कधीच चिडायचं नाही आयुष्यात. आता बघ तू एवढं तोडलंस माझं टेबल, पण मी काही बोललो का तुला, मी काही चिडलो का? तर एवढं सगळं बोलल्यानंतर तो माझ्याकडे बघून फक्त असा तुच्छता दर्शक हसला आणि म्हणाला, दादा कुऱ्हाड अजूनही माझ्याच हातात आहे, तू काय बोलणारस मला. आता असाच एक खोडकर मुलगा त्याच्या मनातलं गाणं घेऊन तुमच्या समोर येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिजित केळकर. हजार रे छोकरे भेजा न ठोकरे और लाए अपन. पंगा नहीं करना, दंगा नहीं करना, कर दूंगा मैं वरना. तेरी टाई टाई फिट, तेरी टाई टाई फिट, तेरी टाई टाई फिट, तेरी टाई टाई फिट, फिट 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 या. मच नहीं करने का, लफड़ा नहीं करने का, मच नहीं करने का, लफड़ा नहीं करने का. सुबह सुबह धूप में भजिया नहीं तलने का. बदमाशी छोकरा, मस्ती का टोकरा, जाने कहाँ से आया रे. हजार रे छोकरे भेजा न ठोकरे और लाए अपन. पंगा नहीं करना, दंगा नहीं करना, कर दूंगा मैं वरना. तेरी टाई टाई फिट, तेरी टाई टाई फिट, तेरी टाई टाई फिट, तेरी टाई टाई फिट, फिट फिट या. रापची गायलाय तू. मेरे को तो ऐसे लग रहा है कि सब ये ना भाई टाइप बच्चे लोग का गाना है. यस बॉस. अभी ऐसा गाना गाएंगा तो वो क्या बोलेंगे यार, पूछते हैं क्या? पूछते ना अपने बेड़ू लोग से पूछते. बेड़ू लोग नहीं रे, आज वो पंटर लोग है. अच्छा. वो तेरे को मार्क देने वाले ना. हाँ क्या? मार्क नहीं देने वाले, बख्शिश देने वाले. अच्छा. तो चल पूछते पूछते. वंदना दाई. क्यों बे? कैसा लगा रे? अच्छा लग रहा है बिड़ू. बिड़ो, अरे तो मेरे को बिड़ो बोलता है. तुझे बख्शीश नहीं मिलने वाला. मजा आली. टाई टाई फिश. मुझे गाणं नाही, टाय टाय फिश. क्या बात. मस्त आलं, मज्जा आली अगदी. मला ते नाचावं असं वाटत. टाय टाय फिश मस्त. थँक्यू. या गाण्याचं म्हणजे शब्द काव्य जे आहे इतकं महान काव्य आहे. म्हणजे दंगा नहीं करने का, पंगा नहीं लेने का. आणि कल्पना इतक्या सुंदर आहेत ना गाण्यामधल्या की सुबह के टाइम छत के ऊपर भजिया नहीं तलने. नाही पण तू चाबू गायला धमाल आली. व्हेरी गुड. थँक्यू. बरं अभिजित, आता या गाण्याला ज्यांनी तुला साथ दिली म्हणजेच कोरस दिला, त्यातल्या 2 जणी तुझ्या शाळेपासूनच्या मैत्रिणी हो, आहेत. माझ्या त्यांची काय नावं काय? चित्रा जोशी, आताचं काय माहित नाही, आणि पल्लवी सरपोतदार. त्यांना इथे बोलून त्यांनाच विचारूयात का? हो. माझं सगळं क्लिअर असतं त्यामुळे. चित्रा आणि पल्लवी या दोघींसाठी जोरदार टाळ्या. बोलू एकदा. पल्लवी, आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे की अभिजित लहानपणी कसा होता नक्की? अभिजित लहानपणापासूनच खूप खोडकर आहे आणि शाळेमध्ये तो इतकी टिंगल टवाळी आणि मस्ती करायचा की सगळ्या म्हणजे शिक्षकांचा तो लाडका होता. आणि शिक्षकांनी जेव्हा म्हणजे शिक्षा करतात वर्गाच्या बाहेर उभं राहून, म्हणजे त्या मुलाची काय अवस्था असते. पण हे आमचं बाळ अगदी तिथून टिंगल टवाळी चालू असते असं होत. मागच्या आठवड्यात त्यांनी एक रोमॅन्टिक गाणं गायलं होतं. तर आम्हाला असं विचारायचं आहे की हे तर हा गोड आहे, पण त्यावेळेला असं ते जे मागच्या आठवड्यातलं गाणं होतं पाहिले ना मी तुला, तर इयत्ता 10वी पर्यंत म्हणजे 8वी नंतर त्या दरम्यान असं कधी कोणाला म्हटलेलं? थँक्यू सो मच चित्रा. सांगा. बाकीच्यांचं तर माहित नाही, आम्ही तरी राखी त्याला बांधलेली. आम्हाला बॅकस्टेज जीतम. थँक्यू. तुम्हा दोघींचंही धन्यवाद.
आणि आजच्या भागामध्ये तुझ्या परफॉर्मन्ससाठी मार्क्स नाहीयेत, पण बक्षीस नक्की आहे. काय बक्षीस आहे? येऊ दे त्याला इथे. ए हजारे ठोकरे बेजान ठोकरे और आपण दंगा नहीं करना कर तुमका नाही करना. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी आणि असेच सिक्सर मारत राहावेस यासाठी शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आतापर्यंत आपल्या या कलाकारांनी आपल्यातलं लहान मूल गाण्याद्वारे तुम्हाला सगळ्यांना दाखवलेलंच आहे. पण आता यापुढे जे कलाकार येणार आहेत आपलं गाणं सादर करण्यासाठी, त्यांना या रूपामध्ये तुम्ही आतापर्यंत कधीच पाहिलं नसेल. एक छोटासा ब्रेक घेऊयात. असे जा असे परत या. पाहत रहा आयडिया सारे गमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळले साचून सुट्टी मिळेल काय, सांग सांग भोलानाथ. सारे गमपा आयडिया सारे गमपा, सारे गमपा आयडिया सारे गमपा. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयडिया सारे गमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. शाळेमध्ये न जायची मी फार वेगवेगळी कारणं दरवेळेस शोधून काढायचो. एकदा काय झालं, मला शाळेत जायला उशीर झाला. आमच्या सरांनी मला खडसावून विचारलं, का रे उशीर का झाला, वेळ कळत नाही का तुला, किती वाजलेत बघ. म्हटलं अहो तुम्ही मला नेहमी सांगता ना की रहदारीचे नियम पाळ. मी तेच केलं सर आज. म्हणजे काय केलंस? काय नाही, मी येत होतो शाळेत आणि एका ठिकाणी मोठी पाटी होती, पुढे शाळा आहे, हळू जा. मग मी आपला हळू 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 असं शाळेत आलो. आता काही चुकलं का माझं? अशीच शाळेत न जाण्याची काही वेगळी कारणं घेऊन आपले पुढचे कलाकार आपल्या समोर येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मोहन जोशींचं. भोलाना अरे शकून दे, अरे कोणी पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल काय. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळले साचून सुट्टी मिळेल काय, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. भोलानाथ दुपारी आई झोपेल काय, लाडू हळूच घेताना आवाज होईल काय. भोलानाथ दुपारी आई झोपेल काय, लाडू हळूच घेताना आवाज होईल काय. भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा, आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा. भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा, आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा. भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळले साचून सुट्टी मिळेल काय, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. काय हे? ही शाळा बुडवायचे किती प्रकार शोधून काढायचे. नाही, लहान मुलांना आवडते ना शाळा बुडवायला. तुला सांगू मोहन, मी लहान असताना वाटेल त्या खोड्या करायची. त्यातली एक खोडी मी आत्ता सांगते मुद्दाम. मी शाळेत होते त्यावेळेला आमच्या घरापासून शाळा अक्षरशः 2 मिनिटावर, म्हणजे बेल वाजली की शाळेत जायचं असं. आणि पावसाच्या दिवसात खूप लांबून लांबून ट्रेननी मुली यायच्या आणि त्या सगळ्या भिजून यायच्या आणि मग खूप भिजल्या तर त्यांना घरी पाठवायचे परत. आणि मी तर भिजायचीच नाही, कारण मी 2 मिनिटावर राहत होते अक्षरशः अशी समोर शाळा. तर मी गेल्यावर
शाळेतल्या बाथरूम नळावरती पाणी उडवून स्वतःला भिजवून घेतलं. 1-2 वेळा मला सोडलं आणि सगळ्या आमच्या ज्या प्रिन्सिपल होत्या ताराबाई खेर, त्या माणिकबाईंना तर सगळे ओळखायचेत ना, तर माणिकबाई तर इथे राहतात, ही मुलगी इथून येते आणि एवढी भिजली कशी, असं मग त्यांनी एका पिऊनला माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि मी बरोबर पाणी उडवत असताना मला पकडलं आणि मग जी काय कान पिळले त्यांची मला आज आठवण झाली. आणि मोहन, तू पुन्हा मला माझ्या बालपणात घेऊन गेलास. थँक्यू. फार मजा आली. तुम्ही ह्या बालगीतामध्ये इतके घुसलेला होतात मोहन काका, की तुमच्या चेहऱ्यावरती त्या वयाचा इनोसन्स दिसत होता. मी खरोखर तुमचं गाणं ऐकता मी गाणं ऐकायला विसरून गेलो आणि पाहत बसलो तुमचं गाणं. आणि मला तुमच्या सगळ्या भूमिका आठवल्या, ज्या तुम्ही हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही मोठे डोळे करून लोकांना मारताना आणि प्रचंड विलनची काम करणारा जो माणूस आहे, तोच माणूस आहे का हा? तोच हा चेहरा आहे का, की ज्याच्या चेहऱ्यावरती आता मला इतका इनोसन्स दिसतोय? तर मला असं वाटतं की तो इनोसन्स तुमच्या स्वरामध्ये देखील प्रतिबिंबित होत होता आणि त्यामुळे तुमचं गाणं खूप छान श्रवणीय सुरात तर झालंच, पण प्रचंड प्रेक्षणीय झालं. थँक्यू. बरं मोहन काका, तुम्ही एका नाटकामध्ये एका व्रात्य आजोबांची भूमिका केली होती. कुर्याचं टिंगल. करेक्ट. तसंच लहानपणी तुम्ही म्हणजे व्रात्य मुलाची भूमिका करायचात की होता की नव्हता? व्रात्य म्हणजे असं त्रासदायक नव्हतो मी, पण वाड्यामध्ये खूप फेमस होतो मी. याचं कारण मी वाड्यातली नाटकं करायचो. वाड्यात म्हणजे नाटक बसवणं म्हणा किंवा नकला करणं म्हणा, अशा पद्धती. म्हणजे आमच्याकडे की होळीच्या दिवशी आमच्या शेजारी अशी तिन्ही बाजूला शेतं होती आणि तिन्ही बाजूला चिंचेची झाडं होती नव्या पेठेमध्ये पुण्यात. तर तिथे त्या बायका गोवऱ्या थापायच्या आणि त्या बायकांचं होळीच्या आदल्या दिवसापासून लक्ष असायचं की इथे कोण चोरत नाही ना. तर हे मी ऑब्झर्व केलं होतं की ह्या बायका बरोबर ह्या दिवसामध्ये इथे येऊन बसतात. तर मी आईची जुनी साडी घातली, नेसली, ती डोक्यावर पदर घेतला आणि दुपारी जेवण झाल्यानंतर त्या बायका जातात घरी. तेवढ्यात जाऊन त्या साडी नेसून तिथे गेलो, त्यातल्या गोऱ्या गोळा केल्या. म्हणजे बाहेरच्या कोणाला कळू नये, कोणाला वाटलं पाहिजे की कोणी बाईच गोऱ्या जमा करते. त्या गोऱ्या घेऊन आलो आणि रात्री होळी पेटवली होती त्याची. अशा पद्धतीची बारीक सारी गोष्टी करायचो. मोहन काका, मागच्याच आठवड्यात झी मराठीवर तुमची नवी मालिका एका लग्नाची दुसरी गोष्ट ही सुरू झालेली आहे. त्यातल्या तुमच्या भूमिकेविषयी सांगा ना. ॲक्च्युली ह्यातल्या प्रमुख भूमिका स्वप्नील आणि मुक्ता यांच्या दोघांच्या आहेत. त्यात स्वप्नीलच्या वडिलांचं काम मी करतोय, इला भाटे त्याच्या आईचं काम करतायत आणि विनय आपटे गुरुजी जे आहेत ते आमचे मुक्ताच्या वडिलांचं काम करतायत. खूप सुंदर कथा आहे ही. मला नक्की खात्री की ही सगळ्यांना आवडेल, कारण खूप पॉझिटिव्ह अशी कथा आहे ती आणि खूप प्लेझंट अशी कथा आहे ती. पण बारीक सारी गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आयुष्यात की ज्याला आपण फारसं महत्त्व देत नाही, पण त्या बघण्यामध्ये खूप गंमत असते आणि अशा पद्धतीच्या गमती ह्या सिरियलमध्ये आहेत. या तुमच्या नव्या मालिकेसाठी आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आज या मोठ्या कलाकारातल्या लहान मुलासाठी काय बक्षीस आहे? या. अरे बापरे, वंदना तरी या म्हणजे भीतीच वाटते. मोहन काका, तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद. झी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी एक खुश खबर. लहान मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारा आणि त्यामध्ये मोठ्यांनाही समाविष्ट करणारा सलील कुलकर्णी यांचा मधली सुट्टी हा कार्यक्रम लवकरच झी मराठीवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता यामध्ये लहान मुलांचं भावविश्व तर तुम्ही बघणारच आहात, पण आज ज्या कलाकारांनी आपल्यातलं लहान मूल तुम्हाला दाखवून दिलं, असेच अजूनही कलाकार उद्याच्या आपल्या बालोत्सवामध्ये म्हणजेच आयडिया सारेगमपच्या उद्याच्या भागामध्ये आपल्या मनातलं बालगीत सादर करण्यासाठी आसुसलेले आहेत. तुम्ही सुद्धा त्यांची वाट बघतच असाल. उद्याच्या भागामध्ये या कलाकारांची ही धमाल पाहायला अजिबात विसरू नका. रात्री 9:30 वाजता पाहत रहा. एक मिनिट अभिजित, मला असं वाटतं की मुलं आहेत इतकी छान, आपण सगळ्या एपिसोडवर धमाल केली आहे आणि मग असा एकटा निरोप नको घेऊ आजच्या एपिसोडमध्ये. मग काय करूया? आज सगळ्यांना वरती बोलू, जरा धमाल करूया ना. क्या बात आहे. चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या भागातल्या सगळ्या कलाकार लहान मुलांचं. आजचा हा बालोत्सव इथेच संपतोय, पण उद्या सुद्धा तो चालूच राहणार आहे. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. हजार रे छोकरे भेजा न ठोकरे और लाए आपण पंगा नहीं करना दंगा
पंगा नहीं करना कर दूंगा मैं वरना तेरी टाई टाई फिट तेरी टाई टाई फिट तेरी टाई टाई फिट तेरी टाई टाई फिट फिट या Sa-re-ga-ma-pa, idea, sa-re-ga-ma-pa.